भेंडीची भाजी तर आपण दरवेळेला करतोच. भेंडी कापायची, कांदा घालायचा, टमाटर घालायचा, परतायची आणि खायला द्यायची. पण आजची भेंडी करणार आहोत ना, हॉटेलमध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीची भेंडी भेटणार नाही. अगदी ना टेस्टी, युनिक. आणि ह्याला तुम्ही ना भेंडीचा घोटाळा असं म्हटलं तरी सुद्धा चालेल बरं का. भेंडी घेतली आहे, मोठी चिरून घ्यायची, कांदासुद्धा मोठा ना पाकळ्या काढून घ्यायचा, टमाटरसुद्धा मोठं चिरून घ्यायचं आणि इथं घेतलं आहे शिमला मिरची. ह्या आता 4 भाज्यांचं कॉम्बिनेशन ना अगदी ना जबरदस्त लागतं. पहिल्यांदा काय करायचं, कढईमध्ये तेल घालायचं. तेल थोडंसं जास्त घ्यायचं, दरवेळेला भाजी करतो ना त्यापेक्षा एखादा चमचा जास्त. त्या तेलामध्ये ना 5 ते 10 मिनटं आपण मिडियम ते लो फ्लेमवर ही भेंडी भाजून घ्यायची. भेंडी भाजली की त्यानंतर आपण ही भेंडी आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायची. आपण हे सगळं साहित्य भाजून घेणार आहोत, कारण की डायरेक्ट आपण ह्याची फोडणी देणार आहोत. भेंडी बाजूला काढून झाली की ह्यामध्ये घालून घ्यायचा कांदासुद्धा अगदी मोठा कापून घेतला आहे बरं का. आणि त्या पाकळ्यासुद्धा बाजूला केल्या आहेत. ढोबळी मिरचीसुद्धा आहे ती मोठी चिरून घेतली आहे. अगदी तुम्हाला सांगतो ही जी टेस्ट आहे ना, व्हेज कोल्हापुरी असते ना तशीच लागते सेम. कोणतीही जास्त भाज्या ॲड करायची नाही. अगदी ह्या 4 भाज्यापासूनच तुम्हाला व्हेज कोल्हापुरीची चव भेटेल. पण आहे ही भेंडीची. तर कमी कष्टाचं काहीतरी खायचं असेल आणि चमचमीत, घरामध्ये पाहुणे आले असतील, तुम्हालासुद्धा वेगळं काहीतरी खायचं असेल तर ही रेसिपी अजिबात ना स्किप करू नकासा आणि ट्राय एकदा कराच. कारण की एकदा ट्राय केला ना तुम्ही ह्याच्या प्रेमात पडून जाईल. ही सुद्धा भाज्या आपण 10 मिनटं भाजून घेतल्या आहेत मीडियम टू लोवर. तर त्या कढईमध्येच आपण आता कांदा भाजून घेणार आहोत. थोडीशी चूक भूल झाली की मी या भाज्या परतायला घेतल्या आणि थोडंसं इकडे तिकडे काम करायला घेतले. त्यामुळे थोडंसं खालच्या साईडला कढई करपली आहे आणि काळपट दिसत आहे. 3 मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घ्यायचे. कांदा भाजला की त्यामध्ये 2 मिडियम साईजचे टमाटर बारीक केलेलं घालायचं. हे साहित्य छान असं भाजण्यासाठी त्यामध्ये घालायचं नमक थोडंसं, म्हणजे कांदा आणि टमाटर मऊ पडला जातो, पाणी सुटतं आणि हे ते दोन्ही साहित्य किंवा कांदा आणि टमाटर भाजलं जातं, शिजलं जातं. त्यामध्ये घालायचं 1 चमचा हळद, लाल तिखट आहे ते आपल्या आवडीनुसार घालायचं. तर नवीन चटणी असल्यामुळे ना ह्या भाजीला चांगलीच चव आली आहे बघा. मी चटणीचा व्हिडिओसुद्धा टाकला आहे, तोसुद्धा बघा. खूप छान पद्धतीने आमच्या घरातली घरगुती लाल तिखट झाली आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं की चटणी भाजण्यासाठी, शिजण्यासाठी आणि ह्याचा कच्चापणाचा सुवास नाही येण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं. कुठलाही किचन किंगचा मसाला असेल तो घालायचा. सगळं साहित्य भाजलं, शिजलं की नंतरच ह्यामध्ये अगोदरच आपण शिजवलेल्या भाजलेल्या भाज्या आहेत त्या ॲड करायच्या. तेलामध्ये टाकले की कुठल्याही भाज्या शिजल्या जातात. जास्तसुद्धा शिजवून घ्यायच्या नाहीत किंवा काय होतं सगळ्या भाज्याची चव चांगली लागत नाही. बघू शकताय सगळ्या भाज्या एकदम सुटसुटीत दिसत आहेत. म्हणजे भाजीबरोबर आपण उत्तमरित्या खाऊ शकता. रोटी घ्या, भाजी घ्या किंवा भाकरी घ्या, कशाबरोबरसुद्धा ही भाजी ना एकदम परफेक्ट आहे. भाताबरोबरसुद्धा उत्तम लागते आणि ह्याची चव आहे ना अगदी व्हेज कोल्हापुरीसारखी आहे. तुम्ही ह्याला भेंडीची नवीन पद्धतीची भाजी म्हणा, व्हेज कोल्हापुरीचं लहान भाव म्हणा किंवा भेंडी घोटाळा, काहीही नाव द्या. पण आजची रेसिपी आहे ना अगदी खास आहे आणि विशेष म्हणजे एकदम साधी सिंपल आहे. बघू शकता ह्याचा कलर, ह्याचा भेंडी एकदम सगळ्याच भाज्या वेगवेगळ्या झाल्या आहेत. एकदम फोडणी व्यवस्थित बसली आहे आणि चवीलासुद्धा उत्तम आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही एकदा केला ना तर ही भाजी तुमची फेवरेट होऊन जाणारच. मी केली होती चपाती आणि चपातीबरोबर भेंडी एकदम भारी लागली. हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खाऊन बघतं म्हणायचं भारीच की ओ.